नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे वापगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव वापगाव या ठिकाणी होणार आहे. मन्या बाई केसरी पर्व दुसरेचं नियोजन असणार आहे. तर यात्रेचं नियोजन कशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. आज आपल्याला यात्रा कमिटी भेटलेली घाटात आल्यावर. यात घाटाचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आता 1 आणि 2 तारखेला यात्रा आहे आणि उद्या दिनांक 27 तारखेला यांचं टोकन आहे. तर नियोजन कशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. नियमावली काय राहील गाडा मालकांसाठी. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी श्री काळूराम बबनराव लंगोटे, मुक्काम पोस्ट वापगाव तालुका खेड जिल्हा पुणे. भैरवनाथ महाराजांची यात्रा आणि मन्याबाई केसरी पर्व दुसरे यात्रेचं नियोजन म्हणजे 1 तारीख आणि 2 तारखेला आपली गावची यात्रा आहे. हो. तर यात्रेचं नियोजन कशा प्रकारे सांगा पहिल्यांदा. यात्रेचं नियोजन म्हणजे 27 तारखेला टोकन आहेत. टोकन 2 दिवसाचं नियोजन करून आम्ही 300 ते 350 दरम्यान घेणार आहोत. उर्वरित टोकनचा उद्या लिस्ट प्रमाणे विचार करू. उद्या कुठे टोकन आहे आपले? उद्या ग्रामपंचायत समोर टोकनचं काम चालू होणार सकाळीच 8 वाजता. ऑनलाईन टोकन आहे का ऑफलाईन आहे? शक्यतो ऑफलाईनच घेऊ. येतील तेवढे. जर वाटलं आम्हाला 300च्या कमी होत आहे टोकन 2 दिवस पूर्ण व्हायला कमी, तर ऑफलाईनचा विचार आहे. शक्यतो ऑनलाईन टोकन घ्यायचे नाही, सगळे ऑफलाईनच घ्यायचे. बक्षीस वगैरे कशी आहे काय? बक्षीस 1 नंबरसाठी 1.25 लाख रुपये इनाम आहे. 2 नंबरला 1 लाख रुपये, 3 नंबरला 75,000, 51,000 असं इनामांचं आहे. आणि 5 ही फायनलला 5 मोटरसायकल आहेत. 2 दिवसामध्ये विभागून आहे. हा, 2 दिवसासाठी त्या 5 मोटरसायकल विभागून देण्यात येणार आहेत. आणि विशेष करून आमचं पाठीमागच्या 1-2-3 वर्षापूर्वीपासून आळ्याचं काम अपुरं असायचं. विशेष करून आळ्याच्या कामासाठी आम्ही पूर्णपणे प्लाऊडची व्यवस्था केलेली आहे. प्लाऊड सगळ्या आळ्याला पूर्ण असणार आहे. कोणाचाही बैल बाहेर नाही जाणार याची दक्षता आम्ही एक गाडा मालक आहे या हिशोबाने घेणार आहे. त्याबद्दल कोणत्याही गाड्या मालकाने कोणती शंका घेऊ नये. धावपट्टी कशी राहील यावेळेस? धावपट्टी सुद्धा वातावरणाचा अंदाज घेऊन माझ्या मते प्रतिवर्षीपेक्षा 10-15 फूट 20 फुटापर्यंत कमी करणार आहोत. कारण वातावरण ह्या त्या गोष्टी सगळ्या त्याला अवलंबून आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला घाट चालू आहेत. आपणही गाडी मालक आहोत, त्या हिशोबाने जास्त दाट घाट असल्यामुळे बैलांचा ज्यादा कस घ्यावा असं वाटत नाही. सगळे गाड्यावाले खुश होतील असा प्रयत्न आमचा राहील. नियमावली काय राहील गाडा मालकांना? नियमाले विशेष काय नाही, पण टोकन म्हणजे टोकनच घेण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. आणि घाटात आलेला कोणाचाही गाडा पळाल्याशिवाय मागे जाणार नाही याची 100% दक्षता घेऊ. फक्त त्याने प्रत्येकाने आपापल्या टोकन प्रमाणे यावं हीच एक सदिच्छा आहे. कांड्याची आट कशी राहील काय? कांड्याची आट 70 फुटावरच ठेवायची. 70 फुटावरच कांड्याची आट राहील. फायनलला फायनलला 10-5 फुटाचा फरक करू किंवा 70 फुटावरच ठेवू. तो काही विशेष नाही जास्त. टायमर सिस्टीम कशी काय? टायमर 4 मिनिटाचा राहील. टायमर मध्ये बदल नाही राहणार. टायमर हा राहीलच. कारण मग उशिराच्या गाड्या मालकांसाठी त्रास होतो. उशीर झाल्यानंतर अंधारात बैल झोपावे लागतात. त्यामुळे टायमर हा 4 मिनिटाचा राहील. निशाणा आणि गळ्याचं कामकाज कसं काय? एकदम काटा राहील, त्यात काही शंका नाही. घड्याळात पण काही प्रॉब्लेम येणार नाही, निशाणात पण काही प्रॉब्लेम येणार नाही. ती 100% खात्री देतो. नियमावली कशा राहतील आपल्या? नियमावली प्रति घाटात ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे काही नियम आहेत ते सगळेच फॉलो गाडा मालक, आम्ही बैलगाडा शौकीन असो किंवा यात्रा नियोजक असो, त्या सगळ्या नियमांचं पालन काटेकोरपणे करणार आहोत. त्यात काही शंका नाही. घाट किती वाजता चालू आहे? सकाळी घाट सकाळी 9 वाजता चालू करणार. कारण देवाचा कार्यक्रम असतो तो. थोडाफार 10-5 मिनिटं इकडं तिकडं, पण 9 वाजता घाट चालू करू. रस्त्याचं थोडं कामकाज चालू आहे आता, त्यामुळे गाडा मालकांना यायला थोडा उशीर जर लागला तर कसं काय असं नाही. पण ज्याने त्याने आपल्या टोकनच्या हिशोबाने आता लाईव्ह आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे गाडा मालक कुठल्याही कोणत्याही गावचा असला तरी आता टोकन किती चाललाय याचा अंदाज प्रत्येकाला येतो. आणि टोकनवर त्याच्या वेळेनुसार समजा काय 70 टोकन ज्याचं आहे, आमच्या अपेक्षेप्रमाणे 12 ते 1च्या दरम्यान 70 टोकनची बारी पळणार आहे.
तर त्या 12 ते 1च्या दरम्यान त्या गाडा मालकाने उपस्थित राहावं. आणि आम्ही गाडा मालक ह्या पद्धतीचे आहोत की कुणीही पण आमच्याकडे आता किसन साखारम कबाडी म्हणून जुनाट गाडा मालक आहे. खरं तर त्यांची आणि माझी विशेष ओळख पण नाही, पण त्यांनी मला आठवत नाही, मी लहानपणापासून बैलगाडा क्षेत्रात आहे, मला आठवत नाही अजून त्यांनी वापगावच्या घाटावर कधी टोकन काढलाय. पण त्यांचा गाडा 4 गाडं सुद्धा पुढे असायच्या आत त्यांचं नियोजन करून त्यांची बारी आपण केलेली आहे. असंही अर्थ त्याचा नाही की कोणचाही गाडा येऊ दे ना आम्ही मध्ये घालू, ही ग्वाही काही मी देत नाही. परंतु लांबचा गाडा मालक आहे एखादा, किंवा एखाद्याच्या भावना आहेत, एखाद्याचा बैल सुटून गेलेला आहे, त्याला नक्कीच आपण संधी देऊ. आपण किती मोठे फायनल सम्राट गाडा मालक गाव असलं तरी सुद्धा ह्या गोष्टींनी आम्ही प्रेम जिव्हाळ्याने पाहतो. इतर गाडा मालकांसारखं म्हणा किंवा इतर यात्रा नियोजनासारखं आपण वागणार नाही, ही 100% ग्वाही देतो.